अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रमुख शिष्टमंडळासह अभ्यासपूर्व नेतृत्व राष्ट्रीय सरचिटणीस अमलभाऊ भागवत व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रोहिणी वाघ, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश चेवले, उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष वंदना काळी व नेते नाशिक शहर अध्यक्ष विनाश वाघ, तालुकाध्यक्ष सविता आहेर, धडाडीच्या नेत्या संगीता गांगुर्डे, जनसेविका व मार्गदर्शिका ज्योती कादळे, तालुकाध्यक्ष बिस्मिल्ला खान, संघटक सुवर्णा उदावंत, युवा नेते राहुल मोरे, जिल्हा प्रतिनिधी संजय बलकवडे, संघटक तुकारामजी हांडके, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, जनसेवक अल्ताफ शेख, श्याम अप्पा डावरे, प्रल्हाद पवार, हास्य कलाकार विजय डेबरे, कृष्णा जाधव, बबलू पवार, पंकज नागरे, सुभाष दुबे, सुनेताई गवळी, सुरदास पावशे, एकनाथ लोखंडे, जयेश जगताप आदी मान्यवरांनी उपस्थित राहून महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्षाच्या समितीने आक्षेप घेतलाय। तिथे जर तुमच्या अपेक्षा आल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जर म्हटलं तडजोड, जर तडजोड तिथं आली तर ते तुमचं कार्य पूर्ण होऊ शकत नाही। सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, समाजसेवा करणाऱ्या लोकांना एकदा होरपळून निघावं लागतं, त्यांना स्वतःला अनुभव घ्यावे लागतात, वेगवेगळ्या प्रसंगातून त्यांना जावं लागतं, कठीण परिस्थितीवर मात करावी लागते आणि मग जाऊन तो मनुष्य जो प्रोडक्ट होतो तर तो माणूस खरा जनसेवक, समाजसेवक म्हणून सर्वांसमोर येतो, समाजासमोर येतो। आणि हे जे सर्व आहेत फोटोमध्ये येणारे, तर हे त्याच पद्धतीचे समाजसेवक आहेत, ते इथं आवडतात। आणि आमच्या प्रतिनिधी रोहिणी वाघ यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाचं जे कौतुक केलं, पुन्हा एकदा मी पोलीस प्रशासनाचं कौतुक करतो। पोलीस अधिकाऱ्यांपासून तर पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक माणसाचा आम्ही धन्यवाद करतो। कारण की काय झालंय, गुन्हेगारी विश्वामधल्या काही लोकांनी राजकारणामध्ये पाऊल ठेवलं, राजकारणामध्ये पाऊल ठेवून समाजाला घाबरवलं, समाजाला घाबरून स्वतःचा फायदा करून घेणं, स्वतःची गडगंज संपत्ती गमावणं, एवढ्या मोठ्या संपत्ती घेऊन परत सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या उरावर येऊन बसणं, हे कामं पोलीस प्रशासनाने काही वेळापुरते आटोक्यात आणले, त्यामुळे त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो। आणि आता उरली गोष्ट दुसरी, प्रभाग क्रमांक 19 आमचे प्रतिनिधी आणि धडाडीचे युवा नेते अविनाश भाऊ वाघ हे त्या प्रभागामधून येतात। महानगरपालिकेचे आयुक्त मनीषाताई खत्री यांच्या समोर हा मुद्दा आम्ही 1.5 महिन्यापूर्वी मांडलेला होता आणि पुराव्यानिशी मांडलेला होता। प्रभाग क्रमांक 19 मध्ये सर्व आपण तसा जर विचार केला तर मध्यम वर्गाच्या जो कनिष्ठ दर्जा असतो, तर या वर्गातले ते लोक आहेत, म्हणजे रोजंदारी करून आपल्या आयुष्याची उदरनिर्वाह ते करतात। आणि अशा घरातील महिलांना तिथं फार मोठी गैरसोय आहे, स्वच्छतागृहांपासून त्याची सुरुवात आहे, तर अनेक अडचणी तिथं आहेत। त्या अडचणी आम्ही आयुक्त मॅडम जे आहेत त्यांच्यासमोर आता ठेवलेल्या आहेत, त्याचं सुद्धा निराकरण लवकरात लवकर ते करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। दुसरा आला प्रभाग क्रमांक 6, सुनीताताई गांगुर्डे आमच्या त्या प्रभागामधून असतात। आता मी बोलताना त्या अधिकाऱ्यांशी बोललो की तिथं रस्ता एवढा वाईट आहेत का आमच्या त्या सुनीताताई गांगुर्डे त्यांना यायला 1.5 तास लागतो। म्हणजे त्या भागातून नाशिक शहराच्या मुख्य भागापर्यंत पोहोचायला एक तर सर्वप्रथम रिक्षांची सोय नाही, रस्ते खराब, आणि रस्ते का खराब तर तिथे गुंडगिरी माजलेली। आता हे जे पोलीस प्रशासनाने जी काय अटक केली त्याच्यातले 2-3 डोके पण त्याच्यामध्ये आहेत। या सर्वांना घाबरून तिथले नागरिक महानगरपालिकेला त्यांची तक्रार करणं किंवा तिथं बाबतीत अर्ज करणं या गोष्टीला घाबरतात। त्यांना म्हणलं काय हरकत नाही, नागरिक घाबरतात तर नागरिकांच्या वतीने आम्ही तो अर्ज देतो आणि सर्वसामान्य नागरिकांचा जो प्रश्न आहे तो आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो। आता वन विभागाचा इथं मुद्दा आला। वन विभागामध्ये आम्ही मागच्या जवळपास 3 ते 4 महिन्यापासून पाहिलंय, लहान मुलांचा देखील त्याच्यामध्ये घातपात झालेला आहे, महिलांचा झालेला आहे। तर यामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो होतो, त्यावेळेस जलद शर्मा होते, त्यांना सुद्धा समजून सांगितलं होतं। परंतु काय होतंय का ह्या भागावर हे प्रशासकीय अधिकारी थोडंसं कमी लक्ष केंद्रित करतात। पुन्हा एकदा आम्ही हा मुद्दा इथे घेतला, त्यांना सांगितलं का तो वन विभाग आहे, वन विभागाशी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद त्यांच्या भागातला जो आहे त्याला वन विभाग सपोर्ट करेल, जिथं गरज पडेल तिथं पोलीस प्रशासन त्यांना मदत करेल। आणि त्या लोकांना जे आपले ते हिंसकपाणी आहेत, बिबटे आणि वाघ सध्या जे फिरत आहेत यांच्यापासून संरक्षण देण्याचं काम त्यांनी करावं असं या सर्व मागण्या लवकरात लवकर महापालिका प्रशासन पूर्ण करेल असं आम्ही आश्वासन देतो जनतेला। आणि त्यांनी जर लवकर नाहीच पूर्ण केलं तर त्याच्या पुढे काय करायचं सर्व जनतेला माहिती ना आम्हाला। सुनीताताई वाघ, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदेश सचिव। नाशिक जिल्ह्यातील खरं जर म्हटलं तर नाशिक जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने जो हे गुन्हेगारीवर जो अंकुश लावून धरला आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे खूप अभिनंदन करते।
आणि खरंच होणाऱ्या गुन्हेगारीवर आळा बसवल्याबद्दल खरंच खूप म्हणजे जनतेला खूप बरं वाटलं. तर त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. जय हिंद. मी अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष वंदना काळे. आज आपण महापालिकेला जे निवेदन दिलेले आहे, वारंवार बिबट्यांचा सुळसुळाट नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावोगावी बिबट्याने आज किती बालकांचा जीव गेलेला आहे. तरी आम्हाला नाशिक महानगरपालिकेला व प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी वन विभागाला आदेश काढून आणि ह्या बिबट्यांचा जो सुळसुळाट झालेला आहे यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी आम्ही भ्रष्टाचार समितीच्या वतीने भागामध्ये किंवा ज्या काही तक्रारी असतील त्या सर्व आम्ही आयुक्त मॅडमजवळ निवेदन दिलेलं आहे. तर लवकरात लवकर ते आमचं तक्रार निवेदन करतील अशा आशा बाळगते. जय हिंद. त्याबाबत देखील आम्ही निवेदन दिलेले आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना खरोखर आपल्या ज्या सुखसुविधा आहे त्याच्यासाठी आजही झटापट करावी लागत आहे आणि वेळोवेळी अर्ज देऊन देखील याकडे प्रशासन वेळोवेळी लक्ष देत नाही. त्याकरता आज आम्ही सर्व भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती अमोल भाऊ भागवत, रोहिणीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही राजीव गांधी भवन येथे मॅडमला निवेदन देऊन संबंधित साहेबांशी चर्चा केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक.